मित्रांनो MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 आणि 23 तर या भरतीला फॉर्म कसे भरायचे, ऑनलाईन फॉर्म भरायचा मित्रांनो। तर संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता तुम्हाला या पेजवर येण्यासाठी मित्रांनो पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahaIT.org तर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। याचं लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, डायरेक्ट तुम्ही या पेजवर येणार आहे। तर इथं तुम्हाला मित्रांनो महत्त्वाचे सूचना दिलेल्या आहेत, भरतीचे नियम दिलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचं पण सूचना बघूया। तर सूचना इथं त्यांनी काय दिलेलं आहे की अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील जे पण सूचना आहेत ना मित्रांनो, काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आहेत। तर हे महत्त्वाचे सूचना आहेत मित्रांनो, सूचना तुम्ही वाचून घ्या आणि PDF फाईल सर्व इथं तुम्हाला मिळणार आहे। ओके, तर इथं त्यांनी एक 4 टप्पे दिलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे नोंदणी करायची। अगोदर तुम्हाला नोंदणी करायची आहे, लॉग इन करायचं आहे, अर्ज करायचं आहे, नंतर शुल्क भरायचं आहे। तर हे संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। जवळपास 12 ते 14 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर 31/3/2024 ही अंतिम तारीख असणार आहे, म्हणजे अर्ज बंद होणार आहे मित्रांनो। अर्जासाठी सूचना दिलेल्या आहेत, जाहिराती दिलेल्या आहेत आणि जाहिरात तुम्हाला तर माहीतच आहे, जाहिरात आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे। इकडनं पण तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तर ही जाहिरात तुमच्याकडे असणे फार गरजेचं आहे मित्रांनो, महत्त्वाचं जाहिरात आहे। ओके, आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया। तर पुढे एक सेकंद, तर इथं तुम्हाला जाहिरात वगैरे काही डाउनलोड करायची असेल तर कुठल्या जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करायची आहे, पोलीस शिपाई, ड्रायव्हर, SRPF सर्व इकडनं तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता। ओके, तर याचे सर्व जाहिरात आम्ही ऑलरेडी टेलिग्रामला पोस्ट केलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर इकडनं पण तुम्ही डाउनलोड करून बघू शकता मित्रांनो, काही अडचण नाही। तर तुम्ही सिलेक्शन करायचं, डाउनलोडचं ऑप्शन येणार आहे, तर डाउनलोड करून तुम्ही हा PDF अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। चला तर मित्रांनो, आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया। तुम्ही मोबाईल थ्रू पण फॉर्म भरू शकता। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नोंदणी करायचं आहे। तर नोंदणीसाठी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्क्रीनवर नवीन नोंदणी करा। तर या ठिकाणी यावर जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्यावर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक सूचना शो होईल। सूचना काय, कृपया आपल्या ईमेल ID, मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये। तर जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही वापरणार आहे ते तुम्हाला कंपल्सरी भरती होईपर्यंत तुमच्याकडे असणे गरजेचं आहे मित्रांनो। इथं तुमचं ईमेल ID टाका, त्याच्याच बाजूला तुम्हाला पासवर्ड निवडा। समजा तुमचं नाव आहे सूरज, तर सूरज@123 अशा प्रकारे तुम्ही काही पण पासवर्ड यूज करू शकता तुमच्या हिशोबाने। आकडे तुम्हाला एक अंदाज सांगितलेलं आहे मी। ओके, मोबाईल नंबर पण प्रॉपर पाहिजे मित्रांनो, त्याच्यावर OTP वगैरे येणार आहे। तुमचं पूर्ण नाव इंग्रजी तिकडं टाकायचं आहे, ॲटोमॅटिक खाली देवनागरीमध्ये घेणार आहे ते। तुम्ही मेल आहे फिमेल आहे ते तुम्हाला खाली टाकायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं इथं आधार कार्ड। आधार कार्ड असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच फॉर्म भरता येणार आहे। तर मी सर्व डिटेल भरून घेतलेलं आहे मित्रांनो, कॅप्चा पण टाकलेला आहे। तर रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक मेसेज शो होतो मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या मेल IDवर एक लिंक पाठवलेलं आहे। तर तुम्ही ते लिंक ॲक्टिव्ह करून घ्या। तर मेल IDवर जाऊन मी लिंक ॲक्टिव्ह करून घेतलेलं आहे। ॲक्टिव्ह केल्यानंतर युजर ID पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे मित्रांनो। आता भरपूर उमेदवार इथं कन्फ्यूज होतात, ती आपण लॉग इन करताना जो मेल ID आणि पासवर्ड वापरलो तोच आपला युजर ID पासवर्ड आहे। इथं लॉग इन करून घेतलेलं आहे मी। लॉग इन करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। तुमचं नाव येणार आहे, मोबाईल नंबर येणार आहे, आधार कार्डचं क्रमांक येणार आहे मित्रांनो। इकडं तुम्ही फोटो आणि इकडं तुम्हाला साईन अपलोड करायचं, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आता तुम्हाला इथं वर ऑप्शन येत आहे अर्ज आणि तुमचा जो फोटो आणि साईन अपलोड करायचं त्याला क्लिक करायचं। तर पदासाठी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। तर अशा प्रकारचं पेज ओपन झालं तर इकडं तुम्हाला ऑप्शन येणार आहे आवेदन, अर्ज, प्रतिमा अपलोड करा, शुल्क भरा। तर इथं आपली संपूर्ण माहिती विचारली जाणार आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती इथं आपल्याला अपलोड करायचं आहे। तर सर्वात अगोदर स्वतःचं नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये, नंतरनं वडिलांचं नाव टाकायचं आहे, नंतरनं आडनाव टाकायचं आहे, नंतरनं आईचं नाव टाकायचं आहे। आणि बाकी तर तुम्ही खाली क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक ते मराठीमध्ये घेणार आहे, देवनागरी भाषेमध्ये ते घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं इथं आलं की बाबा तुम्हाला पोस्ट कशी सिलेक्शन करायची आहे। समजा तुम्ही तर पोलीस शिपाईसाठी सिलेक्शन केला, पोलीस कॉन्स्टेबल, तर कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा तो इकडं पूर्ण चार्ट ओपन होणार आहे। आता तुम्हाला चालक पदासाठी अर्ज करायचा असेल तर चालकचं सिलेक्शन केलं की कुठल्या जिल्ह्यात किती जागा ते ओपन होणार आहे। SRPFचं
तसेच कारागृह. तर मित्रांनो सांगायचा एकच उद्देश की तुम्हाला फक्त 5च अर्ज करता येणार आहे. समजा आता आपण सिलेक्शन केलेलं आहे पोलीस शिपाईसाठी आपण भरायचं आहे, तर मुंबई मी इकडं सिलेक्शन केलेलं आहे. ओके, बाकीचं इन्फॉर्मेशन भरून पुढे जा. तर नेक्स्ट मी क्लिक केल्यानंतर बाकीचं सर्व इन्फॉर्मेशन मी भरलेलं आहे. तर पुढे जा म्हणून क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. इथं महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो. तर तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. अंशकालीन आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. इथं यस नो करायचं आहे. माजी सैनिक आहे का, भूकंपग्रस्त आहे का. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो होमगार्ड, गृहरक्षक दल. तर तुम्ही होमगार्ड असेल तर यस करा, नसेल तर नाही. असेल तर इकडे एक मेसेज शो होतो मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून तुम्ही होमगार्डमध्ये 1095 दिवस सेवा पूर्ण केलेले असावे, म्हणजेच तुम्हाला आरक्षण मिळणार, अन्यथा नाही. पुढे मित्रांनो खेळाडू असेल तर यस, तर त्याचा प्रमाणपत्र असतो मित्रांनो. तर तुमच्याकडे यामध्ये कुठलेही एक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही यस करू शकता, नसेल तर नाही. आणि सर्वात महत्त्वाचा तर कुठल्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत आहे, तर मित्रांनो तर SC ST आणि मराठा आरक्षण, SC BC पण इकडं ऑप्शन शो होत आहे. EWSचं प्रमाणपत्र असेल तर EWSमधनं तुम्ही भरू शकता. ओके, शेवटी तुमची इच्छा, आरक्षण कुठं कसं घ्यायचं, तर मी तर आहे SBCमधनं घेत आहे मित्र. पुढे मित्रांनो जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे तुम्हाला. जावक क्रमांक, दिनांक, कुठल्या तारखेला आपल्याला मिळालेला आहे, शिक्षण, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, जन्मतारीख, वय, हे सर्व तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ओके, तर सर्व मी अपलोड केलेलं आहे मित्रांनो. तर पुढे आलेलं आहे नेक्स्ट पेजवर मित्रांनो. इथं तुम्हाला मित्रांनो संपर्कासाठी घरचा पत्ता तुम्हाला द्यायचा आहे. पत्ता, परिसर, राज्य, जिल्हा, तालुका, मुक्काम पोस्ट, पिनकोड, जे पण तुम्हाला विचारलेलं सर्व इथं द्यायचं आहे. तर राज्य तर महाराष्ट्रच असणार आहे आपलं, बरोबर ना. तर जिल्हा सर्वांचं वेगवेगळं असणार आहे. माझा सोलापूर असल्यामुळे मी सोलापूर सिलेक्शन करत आहे. तालुका पण माझा सोलापूरच आहे मित्रांनो. तर तुमचं जे सर्व इथं माहिती तुम्ही भरून घ्या मित्रांनो. तुमचं पिनकोड ही सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, पिनकोड पण घालायचं आहे. आणि इथं खाली पण तेच विचारलं की स्थायी निवासी तपशील संपर्कास एकच पत्ता असेल, तर काही लोकांचं कसं चेंज असतो, कायमस्वरूपी असतो, तसंच चेंज असतो. तर माझं तर एकच आहे. तर त्यासाठी खाली बॉक्समध्ये पिनकोड, एक सेकंड, पिनकोड घातलेला आहे. पिनकोड घातल्यानंतर इथं टिक मार्क करतो आहे. टिक मार्क केलं की एकच पत्ता आहे माझा. ओके, तर पुढे जायला ऑप्शन इथं दिसत आहे मित्रांनो. सर्व माहिती भरून घ्या, ॲड्रेस वगैरे भरलेला आहे मी, आणि पुढे जा क्लिक केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. एक सेकंद, पुढे जावर क्लिक करतो, पुढे जा. तर नेक्स्ट पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट पेजवर मित्रांनो इतर तपशील, इथं तुम्हाला तुमचा धर्म, जात, पोट जात याची माहिती द्यायची आहे. तर तुम्ही हिंदू आहे का, ख्रिश्चन आहे, जैन आहे, शीख आहे, फारसी, का असेल तुमचं धर्म, ते धर्म इकडं सिलेक्शन करायचं. मी तर हिंदू आहे, तर हिंदू सिलेक्शन केलेलं आहे. जात माझा SBC आहे मित्रांनो. पोटजात, तर ज्यांचं पोटजात आहे ते पोटजात पण टाकू शकता. तर पुढे त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सेवेत आहात का, महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमेसाईल असेल, यस असायलाच पाहिजे आपल्याकडं, नाहीतर तुम्ही अपात्र ठरणार आहे मित्रांनो. तर त्याचा जावा क्रमांक असतो ते पण टाकायचं आहे मित्रांनो. तर पुढे ते विचारलेलं आहे की उमेदवार नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असाल तर इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, बजब, बजक, बजड, कुला प्रवर्ग महिला. तर नॉन क्रिमिलियरमध्ये तुम्ही मोडत असाल तर यस, नसेल तर नाही मित्रांनो. जे माहिती आहे तेच माहिती टाका मित्रांनो. इथं चुकीची माहिती भरल्यास तुम्ही अपात्र ठरणार आहे, एवढे एक लक्षात ठेवा. ओके, पोलीस भरतीसाठी विहित केलेला शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात होय. तर पोलीस उमेदवार या भरतीस म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह आहे का नाही ते पण प्रश्न विचारलेले होय. तर मित्रांनो इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, तर आपल्याकडे C प्रकारची NCC प्रमाणपत्र आहे का, असेल तर यस, नसेल तर नाही. असेल तर सूट आहे मित्रांनो, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा क्रमांक विचारतं, ते क्रमांक टाकावा लागेल तुम्हाला. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके किंवा वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे लायसन असेल तर यस, नसेल तर नो. तर संगणक सर्वात महत्त्वाचा MSCIT मित्रांनो. भरपूर उमेदवार इथं कन्फ्यूज होते, याबद्दल मी व्हिडिओ पण बनवलेलं आहे मित्रांनो. तर संगणकबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहेत बघा मित्रांनो. नियुक्तीच्या आधी सबमिट करायचं आहे तुमच्याकडं, असेल तर यस, नसेल तर नाही. काही अडचण नाही. तर माझ्याकडं तर आहे. तुमच्याकडं नसेल तर तुमचं नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही द्या, काही अडचण नाही मित्रांनो. ओके, तर ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर
पुढे जा ऑप्शन दिसतंय, तर मी सर्व माहिती भरून घेतो. मला जे जे विचारलेले जावा क्रमांक वगैरे विचारल्यानंतर पुढे जा क्लिक केलेलं आहे बघा. तर लास्ट पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो. लास्ट पेज आहे मित्रांनो. तर थोडं स्क्रोल करून घेऊया, एकदम खाली आलो आपण. तर इथं बघू शकता तुम्ही सूरज रवींद्र मार्गम यांचा फॉर्म भरत आहात. हो, तर एज्युकेशन काय झालेलं आहे तुमचं, तर एज्युकेशन इकडं तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. तर कुठल्या विद्यापीठाचं नाव, तर पुणे. तर उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण झाले कुठल्या वर्षी ते पण तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. पासच आहे मी, उत्तीर्ण, मार्क किती पडलेले आहेत, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. नेक्स्ट 12वी तर पास आहे तुम्ही, पदवीधर आहात का, अजून काय काय माहिती विचारले आहेत ते सर्व माहिती तुम्ही भरून घ्या मित्रांनो. एकदम सिंपल माहिती, एवढं काय अवघड नाही आहे, तुम्ही मोबाईल थ्रू पण भरू शकता, काही अडचण येणार नाही तुम्हाला. इकडं प्रतिज्ञापत्र आहे मित्रांनो, तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते एक मेसेज तुम्हाला सांगतात की बाबा तुम्ही जे पण फॉर्म भरलेलं आहे ना, तुम्ही एकदा बघून घ्या. पूर्वदृश्य असे म्हणतात त्याला, अर्जाचा पूर्वदृश्य. तर एकदा बघून घ्या की माहिती बरोबर भरली की काही चुकीची भरली. एकदा तुम्ही सबमिट केले की ते चेंज होणार नाही मित्रांनो. तर एकदा चेक करून घ्या सर्व माहिती आपण बरोबर भरली आहे की नाही म्हणून. चेक केल्यानंतर जतन करा, मग तुम्हाला पेमेंट करायचा ऑप्शन येईल. चला तर मी फॉर्म चेक करतोय. तर अशा प्रकारे कुठं अजून काही माहिती चुकीची भरली आहे का ते पण बघून घ्या. मग जतन करा क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टोकन नंबर मिळतो मित्रांनो. हा एक टोकन नंबर आहे, अर्जाचा टोकन नंबर. तर हा टोकन नंबरवर क्लिक केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. फोटो आणि सही इथं आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर इथं क्लिक करून तुमचा फोटो आणि तुमचा साईन इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. एकदम सिंपल प्रोसेस आहे, काही अडचण येणार नाही. तर पे नाववर क्लिक करून आणि नेक्स्ट तुम्हाला अर्ज भरायचं असेल तर आता कसं भरलेलं आहे तेच सेम प्रोसेस घ्यायचं आहे मित्रांनो. आता मी पोलीस शिपाई मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे, आता ड्रायव्हरसाठी भरायचं आहे मला. ड्रायव्हरला क्लिक करायचं आहे, कुठं फॉर्म भरायचं आहे ते क्लिक करायचं आहे, किंवा SRPFला भरायचं आहे. क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती, आपण कशी माहिती भरली ना तशीच माहिती तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो. एकदम सिंपल आहे, तुम्ही मोबाईलवर पण भरू शकता. नेट कॅफेमध्ये जाऊन 100-200 रुपये देण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. तुम्ही घरात बसून फॉर्म भरू शकता. काही अडचण येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. काही उमेदवारांना जावा क्रमांक वगैरे लक्षात येत नाही, तर मी व्हॉट्सअप नंबर देत आहे, तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगतो आहे. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करून बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.